समाप्त होते आणि काही चेंजेस असतील तर आयोजक मॅनेजमेंट कमिटी आम्हाला नक्कीच कळवेल। तर आजच्या रात्रीतील सुरुवात होईल 7:37। कमी अशा बारशेच्या स्पर्धा असतात ज्या 7:30 ला सुरू होतात आणि त्यामधील एक नाव आहे ते म्हणजे पालेश्वरी। आपण अनेक ठिकाणी नाईट स्पर्धा पाहत असतो 8 वाजता 8:15 कधी कधी 8:30 होतात। अगदी काही वेळापूर्वी आपण पाहिलं पाहुण्यांचं शुभ आगमन झालं। डोंगराचा पाडा संघाने टॉस जिंकलाय, प्राधान्य दिलं गोलंदाजीला। चला विनंती करेन मॅच ऑन करा कारण वेळ खूप कमी आहे। आज एक मॅचेस एक्स्ट्रा खेळवण्याचा कदाचित आयोजकांचा प्रयत्न असेल। मांडवकर साहेब, तर आमचे अनिल टेंबे आपण टाइम अलर्ट करायचा आहे। आज आपण टाइम अलर्ट करायचा आहे। यस। तो पालेश्वरी चषक तमाम क्रिकेट रसिक आपलं सहर्ष स्वागत। वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा बॅटिंग करेन। दोन्ही संघ प्रचंड फॉर्म मध्ये आणि काही वेळा दिवसापूर्वी आपण पाहिलं डोंगराच्या पाडा गावातील नाईटची भव्य दिव्य स्पर्धा, तिथे कामगिरी करणारा डोंगराचा पाडा संघ आणि एका बाजूला वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा, कुणालाही कमी लेखून चालणार नाही। आघाडीची जोडी सरकले। 5 षटकांचा हा पहिला सामना तुमच्या भेटीला येतो। 24 ला इव्हेंट संपूर्ण टीम वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा। सागरजी मांडवकर, आणखी एक सूचना अशी आहे की डगआउट मधून कोणी आतमध्ये आवाज द्यायचा नाहीये। त्याच्यानंतर आपला जो 12वा प्रतिनिधी इथे उपस्थित आहे त्याने ज्यावेळी टीव्ही अंपायरला कॉल केला जाईल त्यावेळी त्याने तिथे काही बोलायचं नाहीये। जो टीव्ही अंपायर निर्णय देईल तो आपल्याला मान्य असेल। यस, ओके। यस, आणखीन एक आम्हाला इन्फॉर्मेशन मिळते, जो खेळाडू कक्ष आहे ना तिथे प्रेक्षक वर्गाने उभं राहण्याची परवानगी नाही, ही सुद्धा आम्ही सूचना करतोय। फक्त खेळाडू असतील जेणेकरून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खेळावर होईल आणि तिथे काही प्रेक्षक असतील त्यांना विनंती करेन। चला मॅच ऑन होईल। आघाडीची जोडी सरकले, बॅटिंग करेल या वेळेला वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा आणि त्याच वेळेला डोंगराचा पाडा संघ ज्यांनी टॉस जिंकलाय। फर्स्ट ओव्हर 7:39। बघा आता थोडा आम्ही 5-10 मिनिटं जरी मागे पडलो मात्र इथून वेगाने सामने खेळवण्याचा प्रयत्न असेल। 3 ओव्हर नंतर जो पुढचे दोन्ही संघ त्यांना रिपोर्टिंग करायचे। बारशे सर आमच्या समोर जॉईंट आहेत, सौरभ आहेत आणि या सूचना सातत्याने दिल्या जातील। पहिले षटक घेऊन आले आणि गोलंदाज तेजस ठोंगरे यंग स्टार आहेत, बऱ्याच वेळा गोलंदाजाची धुरा सांभाळले। पहिला चेंडूचा करूया स्वागत। पहिला चेंडू केलाय लॉफ, जेल होणार का? क्षेत्ररक्षक रेडी आणि वेलकम स्टार्ट फील्डिंग टीम साठी। तर बघा पहिला चेंडू विकेट कशी क्रमप्राप्त झाली आपण पाहतो। 24 ला इव्हेंट समोर ठेवला, स्ट्रेट चेंडू होता आणि राहुलला पहिल्या चेंडूवर जे ॲग्रेसिव्ह त्याला सुरुवात करायची होती त्यासाठी प्रयत्न झाले। संघाचे प्रमुख फलंदाज खूप महत्त्वाचे असतात। असं म्हटलं जातं का स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप जेव्हा खेळत असते तेव्हा सलामीवीर, तुमचे वन डाऊन सुरुवातीचे 4-5 फलंदाज यांचं योगदान मिळणं हे खूप महत्त्वाचं होतं। मात्र तेजसने ओळखलं, सलामीवीरला बाद केल्यानंतर मॅचमध्ये कमबॅक करता येईल। आतापर्यंत 67 चौकार या स्पर्धेमध्ये पाहिले, मात्र 79 षटकार सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये पाहिले। पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली, थोडा दबाव तंत्राचा वापर। वन डाऊनचा फलंदाज झाला हितेश भोईर, क्रमांक 3 वर तो खेळण्यासाठी सज्ज असेल। टॉस जिंकला बॉलिंग टीम। आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ संपला, 1 विकेट तर जरूर मिळाली। सुंदर आउटफॉल्ट आपण पाहतोय, ड्राईव्ह करतोय कार्पेटच्या माध्यमातून डीप कव्हर कडे, फिल्डर रेडियम सिंगल मिळेल। असं म्हटलं जातं जेव्हा तुम्ही मैदानावर खेळत असता तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खूप महत्त्वाचा असतो। परिस्थितीची 2 आत करणं, चांगला खेळ दाखवणं आणि मैदानावर तुम्ही संघर्ष कसा करता, मैदानावरचं वातावरण कसं ठेवता या गोष्टींना सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं। सांघिक भावना खेळामध्ये महत्त्वाची असते। तेजसला पाहते 2 चेंडूवर त्यांनी शांत बसवलंय। ओ हा चेंडू उडवलाय पॉइंटच्या वरून, आक्रमक फलंदाज भावेश तो थांबणारा नाही। तिसऱ्या चेंडूवर त्यांनी दाखवली ताकद आणि आला हा चौकार। बघा भावेशने ही आक्रमक सुरुवात करून देत असताना
गोलंदाज तेजसवर केलेलं आक्रमण काही अंशी का होईना चेंडू थोडा स्किट झाला, मात्र आपल्या तयारीमध्ये होता. फलंदाज भावेश. तेजस डोंगरेला पाहतोय. 3 चेंडूचा खेळ संपल्या, 5 धावा. भावेश उल्वेकर आतापर्यंत डावाची सुरुवात त्यानं चौकाराने केली. गुड स्टार्ट, वेलकम स्टार्ट भावेश. ओ संयमी पवित्रा सावध खेळलाय. भावेशला माहिती आहे 5 षटके आपल्याला थांबून खेळावं लागेल. कदाचित हा विचार विनिमय केला असेल. आणि खेळामध्ये तुमचा गेम प्लॅन ज्या पद्धतीने रणनीती महत्त्वाची असते, उपाययोजना आखणं महत्त्वाचे असतं आणि ती तयारी दाखवत असताना बघा एक फटका त्याने खेळला, 4 धावा मिळवल्या आणि त्यानंतर त्यांनी पावित्र्य दाखवलं, फक्त चेंडूला सन्मान दिला. धावफलक 6 वर 4 चेंडू संपलेत. गोलंदाज तेजस. नेक्स्ट बॉल. ओ उसळी भन्नाट होती, लाईन चांगली. यंगस्टार आहे तेजस. बघा आपला कडवा प्रतिकार देत तो फलंदाजांना थांबवते. आतापर्यंत पाहूया 5 चेंडूचा खेळ संपला. पॉवर प्ले 1. राहुल बाद झाल्यानंतर डाव सांभाळताना दोन्ही फलंदाज टॉस जिंकल्यानंतर प्राधान्य देत असताना डोंगराचा पाडा संघ आपण जरूर पाहिलं. तेजसनं अद्याप आतापर्यंत 6 धावा, 6 रन, 1 विकेट. नितेश भोईरे त्यांनी 2 चेंडूचा सामना केला. स्लोअर वन केला, गती कमी केली, नियंत्रित गोलंदाजी या तेजसनं पॉवर प्ले मध्ये छान पैकी संघाचा डाव सांभाळला. एंड ऑफ द फर्स्ट वन. बघा तुम्हाला 3 ओव्हर नंतर टीम मिटिंगची परवानगी असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावा आहेत त्या 7 रन्स. 7 धावा धावफलकावर बॅटिंग टीम विरा स्पोर्ट्स किडुकपाडात. एकूण धावफलक पाहिलं तर 7 वर पोहोचलाय. भावेशनं आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 5 योगदान देतोय आणि त्याला 7 देतोय हितेश. तर यावेळी डोंगराचा पाडा संघाचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व सन्माननीय सूरजजी डोंगरे साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण इथे उपस्थित आहात. आपल्याला विनंती आहे की आपण लगेचच या मंचावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. ओके. सर्व अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया. आणि काही दिवसापूर्वी डोंगराच्या पाडा गावामध्ये आपण आमदार बाळाराम पाटील चषकाची अप्रतिम स्पर्धा पाहिली आणि पालेश्वरची स्पर्धा. या 2 स्पर्धा नेहमी सर्वांच्या प्रेमामध्ये पाडतात. आमदार बाळाराम पाटील चषक ज्याचे आयोजक होते महेश डोंगरे, मयूर फडके, बंटी होते, त्यानंतर सर्व ग्रामस्थांची स्पर्धा आपण पाहिली आणि तिथे डोंगराचा पाडा संघ हा चॅम्पियन ठरला होता. ओ लॉफ करतोय, दाखवलंय माझ्या मनगटामध्ये ती ताकद आहे. यस अंपायर सिग्नल. मिळतील 6 धावा. षटकार. नक्कीच काही वेळानंतर DJ SDC जॉईंट होतील. त्यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. अगदी लांबून डिलिव्हर करतो चेंडू राऊंड विकेटनं, मात्र तिथे फटका बनवला. क्रिकेटमध्ये फटके होत नाही, ते तुम्हाला बनवावे लागतात. आणि आता अक्षय कडूचं हे षटक. आतापर्यंत नितेशला पाहिलं 4 चेंडूमध्ये 8चं योगदान देतोय. वैयक्तिक त्याचं योगदान पाहिलं. आमचे 2 स्कोरर आम्हाला साथ देत असताना या स्पर्धेसाठी केतन आहेत आणि आमचे को स्कोरर अजित यांचा आम्ही धन्यवाद देऊया. भागीदारी आतापर्यंत 63 आम्हाला माहिती मिळते का आतापर्यंत सर्वाधिक धावसंख्या 2 रात्रीमध्ये पाहिल्या. धावांचा उच्चांक 69चा उच्चांक होता. निच्चांकाची सुद्धा आम्हाला माहिती मिळेल. मेडन ओव्हर अक्षय. फ्रंटफुटला आला, स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न, गती कमी केली, नियंत्रण चांगलं. यस अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. संघ पुढे सरकेल. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. क्रिकेट खेळामध्ये पंच जेव्हा उभे असतात, आज आपण पाहतोय लाईन ऑफ द डिलिव्हरी, हाईट ऑफ द डिलिव्हरी, या सर्व गोष्टी त्यांना बघावं लागतं. त्यानंतर चेंडूचं डायरेक्शन बघावं लागतं आणि तीक्ष्ण नजर आमच्या अंपायर पॅनलला मैदानावर ठेवावी लागते. आतापर्यंत अक्षयकडून एकूण धावा धावफलकावरती 14. षटकारानंतर व्हाईट बॉल. पुन्हा एकदा ऑफ स्टंपला ठेवला. लो डिलिव्हरी. पंचांकडे अपील होईल आणि अनिल टेंबे सरांनी ते फेटाळलंय. मैदानावर जास्त वेळ तुम्ही पंचांशी चर्चा करू शकत नाही. हा सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. सेकंड ओव्हर. एकूण धावा 14 आहेत. 24 ला इव्हेंट स्पर्धा पाहतो. वर्ष 3रं पालेश्वरी चषक 20-25. अक्षय कडूची गोलंदाजी. षटकारानंतर व्हाईट बॉल. डॉट. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. बॅटिंग करत असताना भावेशचं मैदानावर थांबणं. विरा स्पोर्ट्स किडुकपाडा संघ बॅटिंग लाईनअप, बॉलिंग लाईनअप चांगली आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय डोंगराचा पाडा संघ राऊंड विकेटनं समोर ठेवला. गती कमी केली. इथे संधी होणार का? मात्र चेंडू जरूर गेलाय. लॉंग ऑनच्या वरून हा धमाका. षटकार.
वेगळी कलाटणी देतो बघा षटकाराच्या साहाय्यानं. फ्रंट फुटला होता अक्षयचा हा चेंडू पाहिला रिप्ले. फ्रंट फुटला आले मनगटी ताकद वापरली आणि फेकून दिला हा चेंडू लॉंग ऑनच्या वरून. भागीदारी चांगली आहे 7 मध्ये 14 वर दोघांची भागीदारी. 0 वर विकेट मिळाली. त्यानंतर डाव सावरताना राहुलचं थांबणं महत्त्वाचं होतं मात्र भावेशनं काही अंशी डाव सावरला. मात्र नितेश आज क्रमांक 3 वर येऊन तो 6 मध्ये 14 वर खेळतोय. DJSDC सूरज जॉईन झाले त्यांचं वेलकम करूया. आज थोडे लेट झाले कारण आजपासून महत्त्वाचा आठवडा सुरू झाला. 20 धावा आहेत 1 विकेट मिळाली. आतापर्यंत अक्षयला पाहिलं षटकार व्हाईट बॉल .6 3 चेंडूचा खेळ 20 धावा दाफलकावर. फ्रंट फुटला आले चेंडू वेगाने स्लिप मधून भेदून गेलाय आणि इथे बघा लक फॅक्टर वीरा स्पोर्ट्स किडुकपाडा पोहोचलाय +4. करंट रन रेट 13 ची सरासरी आणि धावा 24. नक्की सूरज आम्हाला माहिती देत असताना आज रोज डे महत्वाचा दिवस आहे. प्रेमी युगलांचा आठवडा आहे ना फेब्रुवारी. DJSDC सँडीने विवेक सूरजला खऱ्या अर्थाने 7 दिवस सुट्टी दिली होती मात्र क्रिकेटचं वेळ आहे. 24 धावा दाफलकावर. भावेशला पाहूया अक्षय कडू ऑन साइडला लॉफ करतोय डीप कडे. प्रयत्न होणार का? प्रयत्न झालेत. स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग तुमच्याकडे चांगली असेल ना तर तुम्हाला दबाव निर्माण करता येतो. आणि आता संघ थोडा बॅकफुटलाय. बॉलिंग टीमवर थोडा दडपण आपण पाहतोय निर्माण केलं. सुंदर आयोजन टाइम मॅनेजमेंट पालेश्वरी चषकाची ही शानदार स्पर्धा पाहतोय. सेकंड ओव्हर 25 धावा. स्ट्राईक रेंजला भावेश खेळतोय. आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो. 2 मध्ये वैयक्तिक 5. लाईन पाहिली बघा आज संयमाने खेळतो हुशारीनं. डीप कडे 2 धाव घेण्यासाठी प्रयत्न होतील. दबाव वाढलाय असं म्हटलं जातं का पहिल्या ओव्हरमध्ये 7 होता दबदबा निर्माण करेल डोंगराचा पाडा. मात्र क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो आणि हे दाखवून देत असताना भावेश आज शांत डोक्यानं खेळतो हुशारीनं. तो संघाचा डाव सावरते. 2 षटकानंतर धावा 27-27. DJSDC सूरजनं अगदी सुरुवात केली धमाक्यानं. प्रेमाचं संगीत सर्वांना ऐकवलं. आता सुरुवात झाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 27 भावेश खेळतो वैयक्तिक 3 मध्ये 7. नितेश त्याला साथ देतोय. 8 चेंडूमध्ये 15 भागीदारी पाहिले. 11 मध्ये 27-27. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल आणि तेव्हा तुम्हाला मीटिंग घेण्यात येईल. या सुद्धा सूचना मिळतात. तेजसनं 7 धावा दिला. तो आलाय प्रमुख गोलंदाज. पहिला चेंडू बंडाट वेग गती चांगले नियंत्रण चांगलं. लाईन ऑफ द डिलिव्हरी नाईस लाईनवर तो गोलंदाजी करतो. अत्यंत बाहेर चेंडू ठेवला होता. कुठली संधी निर्माण करून दिली नाही. कनेक्शन इथे होत नाही. 27 धावा दाफलकावर. दोघांमध्ये चर्चा झाली आणि कम्युनिकेशन मैदानावर खूप महत्त्वाचं असतं. एकमेकांमध्ये चर्चा होणं. करंट रन रेट थोडा घसरतोय 12.46. मगाशी 14 ची सरासरी होती. तेजस पुन्हा ऑफ स्टंपला ठेवला चेंडू ब्रेक झाला. ऑन साइडला टर्न करतोय चेंडूला हलक्या हातानं. कदाचित नितेश आणि भावेश मैदान सोडण्यासाठी सज्ज नाही. त्यांना माहिती सिंगल डबलनं धावा बनेल. 6 चेंडूमध्ये 1-2 खराब चेंडू आल्यानंतर आपल्याला तो अटॅक करता येईल आणि त्यासाठी प्रयत्न होत असताना चांगले प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेला जॉईंट होतील. पालेश्वरी चषक स्पर्धा चांगली कशी होते त्यासाठी तुम्हाला चांगले प्रेक्षक चांगले अंपायर चांगले पंच चांगले स्कोरर कॉमेंटेटर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि पालेश्वरी चषक यासाठी ओळखला जातो. स्पर्धेचा दर्जा चांगला आहे. शिस्त डिसिप्लिन पाहुण्यांचा आदर तिथं सन्मान. 3रं षटक प्रगतीपथावर 28 धावा 1 विकेट. लाईन पाहिली मागे पडला उडवला चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. गुड फिल्डिंग. सिंगल मिळेल. धावफलक वेगाने पुढे सरकेल. टार्गेट किती सेट केलं जाईल बघा. 24 लाईव्ह इव्हेंट प्रेक्षक वर्ग पाहतोय. अगदी क्लॅरिटी बारीक बारीक हालचालींवर सर्व कॅमेरामॅन आमचे काम करत असताना आज आमचे कॅमेरामॅनच्या टीम मध्ये दर्शन आहेत क्रिश आहेत
आणि बाकायत नंदन सुद्धा आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा फलकावर 29. भावेश 4 मध्ये 8 वर खेळतो. नितेश 10 मध्ये 16. तो सेट झालाय. दोघही सेट झालेत. भागीदारी चांगली. तेजस स्विंग करतो चेंडूला. शरीरावर आला. लॉंग ऑन कडे खेळणार. गुड फिल्डिंग. सिंगल मिळेल. तेजसला हेच करायचे. कुठेतरी मोठे फटके रोखणं यासाठी तो तयारी दाखवते. पुन्हा एकदा तो सज्ज होईल. एकूण धावा फलकावर 30. बॅटिंग टीम विरा स्पोर्ट्स किडूकपाडा माइंड सेट केला असेल 60-65 वर. धावसंख्या जलद गतीने वाटचाल कशी होईल. जी 14 ची सरासरी होती ती आली आता 11.25. तेजस आक्रमणाचा प्रयत्न. एज लागली. एष्टी रक्षक थोडं कठीण होतं. चेंडू पकडणं कठीण होतं मात्र ती संधी मिळवली. चेंडू गॅदर केला. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा पाहूया. आधीपासून तेच प्रयत्न सुरू आहेत. गुड फिल्डिंग इथे चांगलं पाहायला मिळते. गुड थ्रो. क्षेत्ररक्षण भूमिका खेळामध्ये खूप महत्त्वाची असते. मात्र आतापर्यंत एक्स्ट्रा धावा पाहिल्या तर टोटल या इनिंगमध्ये एक व्हाईट बॉल, एक 22 मिळाली. 22चा चौकार आला. टोटल एक्स्ट्रामध्ये 5 धावा ऍड होतील. 31. समोर ठेवला. उडवला स्क्वेअर लेगच्या वरून. ओ गुड फिल्डिंग. काय फिल्डिंग केले बघा. फंटॅस्टिक. क्षेत्ररक्षकासाठी कौतुक झालं पाहिजे. पूर्ण चोकून दिलं. कमालीचं. क्रिकेट के आपणचा इशारा जरूर कळते. ड्रिंक्स ब्रेक. यस पाणी घेऊन लगेच जा. 12 मॅन लगेच पोचा. 2 ते 3 मिनिटं असतील. टाइम मॅनेजमेंट पालेश्वरी ट्रॉफीची खूप छान असते. आणि ड्रिंक्स ब्रेक आपण वळूया. आणि वळूया आपण DJSDC सूरज. आज रोज डे स्पेशल आणि गीतांची मेजवानी ऐकूया. धन्यवाद. परिषद सदस्य राजू पाटील साहेब, त्याच्यानंतर जगदीश गायकर साहेब आणि ग्रामपंचायत सदस्य जगदीश गायकर साहेब, त्याच्यानंतर गंगाराम पाटील साहेब, आपण प्लीज इथे उपस्थित. आपण यायचं आहे लगेचच. पाहिलं तर आपण इथे आपला पाटणोली संघ आपण नारपोली संघ आपण इथे पुरस्कृत केलेला आहे. तर या साहेब आपलं या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. नारपोली बी विपक्ष रिची प्रतिष्ठान देसाई या दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्लीज रिपोर्टिंग करायचं आहे. O2 सागर मांडवकर. तर बघा टॉससाठी 2 ऑफिशियल कॉल केले जातात आणि बारचे सरांनं पहिला कॉल केला. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये टॉस मॅन्डेटरी आहे. स्पर्धेचे काही नियम असतात. सौरभ आमचे अप्रतिम समालोचक ते जॉईन झालेत आणि त्यांनी सांगितलं जरी प्रेमी युगलांचा आठवडा असला ना तरी आपल्याला रोज क्रिकेटलाच वेळ द्यायचे. 3 षटकं संपली. 32 धावा आणि मैदानावर मार्गक्रमण करण्याचा खेळ सूर्य. भावेश उल्वेकर 5 मध्ये 9 वर खेळतोय. तो आज जरा शांत आहे. शांत हुशारीने खेळतोय. क्रिकेटमध्ये कधी कधी तुम्हाला शांत डोक्याने खेळावं लागतं. वातावरण जेव्हा गंभीर होतं तेव्हा शांत डोक्याने खेळणं महत्त्वाचं असतं. 32. पहिला चेंडू आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक रेडी. तयारी दाखवली आणि विकेट हवी होती. जयेंद्रनं हा झेल टिपला. जयेंद्र डोंगरे आणि दुसरा धक्का. 32 वर. दोन गडी बाद झालेत. भावेश नवीन फलंदाज सरकलाय. क्रमांक 4चा फलंदाज. 2 धक्के मिळाले. साहिल उल्वेकर आणखीन एक यंग स्टार इथे चांगली भागीदारी करत होते. दोन्ही फलंदाज. भावेश अजूनही मैदानावर उभा आहे. शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहतो ना तो खरा खेळाडू असतो. जो संघासाठी लढतो शेवटपर्यंत लढा देतो. 7 फटकेवर इथे हल्ले चढवण्याचा प्रयत्न. डाव मात्र इथे गडगडतोय.
आणखीन एक विकेट आनंद देणारा क्षण. बॅक टू विकेट हॅट्रिकच्या मार्गावर. 7 वन ऑफ द ग्रेट प्लेयर. तर यावेळी देसाई संघाचे कोणी प्लेयर प्लीज आला असेल तर प्लीज आपण अतिथी मंचाशी संपर्क साधायचा आहे. देसाई संघाचे कोणी प्लेयर जर आला असेल प्लीज आपण संपर्क साधायचा आहे. तर या दरम्यान आमच्या गावचे उत्कृष्ट ज्यांच्या या स्पर्धेसाठी आपण गेली 3 रात्र उपस्थिती पाहतो सन्माननीय धर्माजी तांडेल यांचंसुद्धा सहर्ष स्वागत. तसेच सन्माननीय विक्रमजी उलवेकर, विलास मोरावकर, आपल्या सर्व मान्यवरांचं यावेळी आपण सरचे स्वागत करूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस अपीलमध्ये उत्साह हॅट्रिकच्या मार्गावर होता. 7 फटके थोडा नाराज आहेत, थोडं स्मित हास्य जरूर पाहिलं. जरी विकेट हॅट्रिक मिळाली नाही तरी आपल्याला दर्जेदार गोलंदाजी हाताळायचे. 14ची सरासरी होती. करंट रन रेट 9.43. आता धावा 33, 3 विकेट. पहिल्या ओव्हरमध्ये 7 होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 16, पहिल्या थर्ड ओव्हरमध्ये कमबॅक केलं तेजसनं, फक्त 5 दिल्या. काय गोलंदाजी दाखवली. आणि आता 7 आल्या. वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा गोलंदाज 7. आता समोर भावेश स्ट्राईकला आले आणि पंच इशारा करतील. बाद झाला भावेश. पुन्हा एकदा शिकार. चला 7 साठी कौतुक झालं पाहिजे. 3 विकेट त्यांनी घेतलेत आणि बॅटिंग करत असताना थोडा डाव गडगडलाय. इथे एका फलंदाजांना थांबणं महत्वाचं होतं. सर्व काही सुरळीत सुरू होतं. LBW 7 फडकेच्या या तिखट माऱ्यासमोर इथेच जेव्हा खेळत होता ना तेव्हा बॅटिंग सुरू होती. आणि आता बघा संघ बॅकफुटला गेलाय. तर देसाई संघाने रिपोर्टिंग डन केले. रिपोर्टिंग त्यांची डन आहे. ऑल टीम प्रेझेंट आहे. चला नारपोली. आता ऑफिशियल कॉल होणार नाही. आता डायरेक्ट बारसे सर जॉईंट होतील इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी. आपण याची नोंद घ्या. पालेश्वरी चषक टाइम मॅनेजमेंट खूप छान असते. आणि नेक्स्ट मॅच नारपोली आणि देसाई. नारपोली आला असाल तर आपल्याला सूचना आहे, रेडी राहा आपण. 4थं षटक प्रगतीपथावर. धावा 33, 4 विकेट. सुनील आल्या आणि आता ऋतिक. 7 काय गोलंदाजी. चला गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. 3 विकेट. लयबद्ध गोलंदाजी करतोय आणि हा ऑलराऊंडर आहे. मागच्या काही वर्ष पाहिला डोंगराचा पाडा म्हटलं तर 7 एक डेंजरस क्रिकेटर. बॅटिंग बॉलिंग ऑलराऊंडर. आतापर्यंत 5 चेंडू काही करून देत नाही. 7चं हे षटक सक्सेसिव्ह ओव्हर. काय गोलंदाजी केली. 3 विकेट आणि धावा आल्या. या ओव्हरमध्ये फक्त लेग बायची धाव दिल्या. भन्नाट गोलंदाजी. एक्सलंट बॉलिंग, गुड बॉलिंग, सच अ गिफ्ट बॉलिंग साइड. ज्या पद्धतीनं तेजसनं गोलंदाजी केली त्याच दर्जाची किमिया साधतोय 7. 4 षटकं संपली. चला 8 वाजलेत. आपण पाहतोय पहिला सामना पूर्वार्ध. देसाई संघ रेडी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. नारपोलीला रिपोर्टिंग करायचे. यस नारपोली सुद्धा रेडी आहे. धन्यवाद. तर 4 षटकं संपली. धावा 33, 4 गडी बाद. सुनील आणि ऋतिकला पाहतोय. 7 फटकेचं षटक कमालीचं राहिलं. फक्त लेग बायचे एकदा विकेट. 3 क्रमप्राप्त. सुंदर अशी ट्रॉफीज पालेश्वरी चषक लक्ष वेधून घेणारी. यावर्षी कोण उचलणार. ग्रुप ए मधून संघ उचलणार. B, C, D कोणते संघ असतील. 33 धावा. शेवटचा षटक गोलंदाज झालाय अनिकेत. राऊंड विकेटनं ऑफ स्टंपवर चेंडू. फटका बनवण्याचा प्रयत्न फसलाय. सर्व काही सुरळीत चाललं होतं आणि आता विस्कळीत. बाद झाला सुनील. 5वा धक्का. झेल टिपलाय.
प्रदीपनं हा चेल टिपलाय आणि आता निम्मा संघ गारत. अनिकेत फडकेची षटक आपण पाहिलं ना तर शांत हुशारीच्या खेळामध्ये तुम्हाला डोक्यानं आणि शांतपणे खेळावं लागतं. आणि अनिकेतनं बघा ज्या पद्धतीनं तो चेंडू डिलिव्हर करतो आणि तेवढं चांगलं उत्तम क्षेत्ररक्षण इथे सजवलंय. आतापर्यंत 5वं षटक, एकूण धावा 33, 5 गडी बाद. समोर ठेवला, लॉफ करतोय आणि ते फटका हवाय, स्टेट हिट आलाय चौकार. कुठे का होईना धावा येणं महत्वाचे. आक्रमण होत असताना चौकार. धावसंख्येची गती वाढवणं आता बॅटिंग टीमला खूप महत्वाचे. यावर्षी विरा स्पोर्ट्स किडुकपाडा अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळतो. संघ खूप चांगले आहे. दोन्ही संघ तेवढे ताकदवान आहेत आणि ताकदवान खेळाडूंचा भरणा असलेल्या दोन्ही संघ 37, 5 गडी बाद. अनिकेत समोर ठेवला, लॉफ करतोय, दिली चपराक. क्षेत्ररक्षण कमालीचे. आज तुमची गोलंदाजी क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर तुम्ही मैदानावर दबाव निर्माण करू शकता आणि अनिकेत तेच करतो. आणि आज सेवननं जी गोलंदाजी केली ना, नवीन नवीन एक्सपेरिमेंट केलं. फलंदाजीच्या हालचालीनुसार त्यांनी चेंडू डिलिव्हर केलं आणि तेच त्याचं षटक प्रभावी राहिलं. मिड विकेटला आपण सेवनला पाहतोय. लॉंग ऑन आहे, स्क्वेअर लेग सुद्धा आहे. डीपला डीप लॉंग ऑन आहे. एक क्षेत्ररक्षक कव्हरला ठेवलाय. का क्षेत्ररक्षण सजवलंय बघा अनिकेत फडकेनं. जसं क्षेत्ररक्षण सजवलं जातं तशी फिल्डिंग रेडी आहे. सेटअप ऑल गुड सेटअप. सिंगल मिळेल. एकनी धावफलक पुढे सरकेल. टोटल धावसंख्या पाहिली तर संघाची धावसंख्या 39, 39. 5 गडी बाद. 2 चेंडू बाकी आहेत. ऋतिक आणि सिद्धेशला 2 मोठे फटके आले ना तर विरा स्पोर्ट्स किडुकपाडा चांगल्या सुस्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये असेल. जिथे 5 षटकांचा आपण पूर्वार्ध पाहतो त्याच वेळेला पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज अनिकेत. शेवटचे 2 चेंडू, छोटासा रनअप राऊंड विकेटनं लॉफ करतोय चेंडू. स्टेट हिट, फटका हवा होता. दिस इज अ बिग शॉट. चला कौतुक करूया. बॅटिंग करत असताना आता इम्प्रेस करतोय सिद्धेश. धन्यवाद. प्रचंड ताकद होती आणि प्रचंड प्रतिभावंत फलंदाज सिद्धेश. बॉटम एंडला बऱ्याच वेळा संघासाठी खेळतो. शेवट त्याला गोड करायचं. अंत बला तो सब बला. 45 रन्स. पुन्हा एकदा आक्रमण चढवलं. हल्ला वेगानं चेंडू गेला. लॉंग ऑफ रेडी. सिंगल. 2 धावेसाठी थ्रो पॅरेल आले. गुड थ्रो. विकेट. 46. 46 धावा झालेत धावफलकावर. 46 धावा, 47 टार्गेट. 47 करायचे. सामना कोण जिंकेल निकाल स्पष्ट होणं बाकी. 5 षटकांचा पूर्वार्ध संपतोय. एकूण धावा आपण पाहिल्या तर 46, 47 करायचे. दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर वळणार आहोत. सौरभना आपण ऐकणार आहोत. मात्र वळूया आपण टॉससाठी आणि मान्यवरांच्या सन्मानासाठी दिनकर बारसे सरांकडे. धन्यवाद. तर चला लगेचच नेक्स्ट सामना आपण पाहू शकाल. नारपोली बी विपक्ष रची प्रतिष्ठान देसाई सर कर्णधार आपण प्लीज यायचं आहे. लगेच आपण नाणेफेक करणार. तर त्याच दरम्यान आमचे सन्माननीय पाहुणे, आमच्या गावचे माजी सरपंच सन्माननीय अविनाश शेठ उलवेकर यांचं सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समवेत पाहिलं तर शंभू ठाकूर पनवेल यांचंसुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्याच्यानंतर डोंगरजपाडा संघाचे एक बिग सपोर्टर राजू पाटील, राजू फडके, भगवान डोंगरे, सुनील फडके, तुलसीराम डोंगरे आणि केशव पाटील या साहेबांना विनंती आहे की आपण लगेचच यायचं आहे. तर नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. यावेळी पाहिलं तर नारपोली बी आणि रेची प्रतिष्ठान देसाई या 2 संघामध्ये इथे नाणेफेक होत आहे.
मी विनंती करतो आमचे सन्माननीय अविनाशजी उलवेकर यांना की आपण या दोन संघांचं नाणेफेक करायचं आहे. तर चला दोन संघांना नाणेफेक होतो. यंगस्टार नारपोली विपक्ष रिची प्रतिष्ठान देसाई. सन्माननीय अविनाशजी उलवेकर यांच्या शुभास्ते संघाचं नाणेफेक होते. तर इथे नारपोली संघाने नाणेफेक जिंकलाय. आपण पाहिले तर नारपोली संघ आपण नाणेफेक जिंकला. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग संपन्न झाला आहे. पाहिलं तर आपण प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर आपलं डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. यस, आपण प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे. त्याच्यानंतर पाहिलं तरी स्पर्धा पालेश्वरी चषक 2025 पर्व 30 म्हणजे आज 3 वर्षे या स्पर्धेला होत आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे दमदार असं आयोजन, एक गाव एक स्पर्धा एक सांस्कृतिक कार्यक्रम, ही संकल्पना आज पाहिलं तर संपूर्ण रायगड जिल्ह्याने याची संकल्पना मांडलेली आहे. आणि याच्याबद्दल आपण काय आयोजन तर खूप चांगलं आहे, खेळायला पण मजा आहे. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक आपल्याला. त्याच्यावर पाहिलं तर रची प्रतिष्ठान देसाई कर्णधार आपण खूपच हॅलो आपण खूपच लांबून आलात. ट्रॅफिकला आपल्याला सामोरं जावे लागले असेल कदाचित, परंतु आपण वेळेवर उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं पालेश्वरी संघाच्या वतीनं स्वागत आहे. आपण इथं नाणेफेक इथे आपण गमावलेले हारलेले आहात. याच्यानंतर प्रथम फर्स्ट फिल्डिंग नारपोली संघाने घेतले आहे. आपण पहिला खेळ असणार, पहिला आपल्याला खेळायची संधी असेल. आपण 5 षटकांचा सामना, 5 षटकामध्ये किती धावांचं समीकरण उभारण्यात यशस्वी व्हाल? 50 ते 55 मारायचा प्रयत्न करू. यास 50 ते 55 धावांचा मनसुबा असेल त्यांचा. त्याच्यानंतर आपण पहिली स्पर्धा पालेश्वरी चषकाबद्दल आपण काय सांगू शकाल? स्पर्धा खूप छान आहे. यस, बेस्ट ऑफ लक आपल्याला पुढील वाटचालीसाठी. तर यावेळी बोलूया दोन्ही संघाचे कर्णधार. आपण या आपलं इथे सत्कार केला जात आहे. आमची ही अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचं आदरार्थ सन्मान होणं. तर खिरुकपराचे सन्मान्य रवी उलवेकर आपण सुद्धा या इथे. रविदादा या, आपण खूप महान आहात, आपलं कार्य खूप आहे. इथे स्पर्धा असते त्या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहतात ते आमचे सन्माननीय रवी दादा उलवेकर. तर पाहिलं तर यात तर इथे दोन्ही संघांचे कर्णधारांचा सन्मान होत आहे. कारण अतिथी देवो भव आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य होणं गरजेचं आहे. कारण हा एक आपण म्हटलं जातं की एक स्पर्धा असते, प्रत्येक पाहुण्याचं आदर सन्मान होणं गरजेचं आहे आणि इथे सन्मान केला जात आहे. त्याच्यानंतर पाहिलं तर आमचे नारपोली संघाचे कर्णधार प्रीतम मस्कर साहेब आपलंसुद्धा इथे पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं इथे सन्मान केला जात आहे. तर चला लगेच आपण बोलूया मॅचकडे. कारण पाहिलं तर आपण मॅचचा रिदम तुटो आमचे सौरभजी पाटील जोडले जात आहेत. थैंक यू सो मच दिनकर जी बारशे सर. अल्ला तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. जाऊया त्यात मॅचकडे. जे लक्ष 47चा षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. षटकातील पुढचा बॉल क्लीन बॉल. इथे यष्टा उद्ध्वस्त गेल्यात. पहिली विकेट आणि डोंगरीचा पाला संघाला पहिला धक्का लागला. फलंदाज बाद. शिवरायांचं हे गुणगुणणार असं गीत तुम्ही पाहता.
ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आला तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. महाराजांबद्दल म्हणावंसं झालं, तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगटात होती, पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती, शिवरायांच्या रक्तात होती. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून विनम्र अभिवादन. पहिला धक्का लागला डोंगरीचा पाडा टीमला. पहिला फलंदाज बाद झाला. मैदानामध्ये अक्षय कडू ज्यानं 2 धावेचं योगदान दिलं, त्याच्यानंतर यष्टा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. गोलंदाजीवरती तुम्ही पाहता षटक क्रमांक 1 साहिल उलवेकर. 47 लक्ष पार करायचं. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना डोंगरीचा पाडा टीमला डोंगरेपाड्याचे जावई खऱ्या अर्थानं घोडचे निलीजी पाटील, प्रतीकजी डोंगरे, त्याच्यानंतर डोंगरीच्या पाड्याचे मुकुंदजी फडके असतील, रोहितजी डोंगरे यांच्याकडनं डोंगरीच्या पाड्या टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये बीट करून गेला. साहिलची बॉलिंग लाईन तर टप्पा पाहू शकाल, अँगल पाहू शकता, कुशा रीतीनं बॉल टाकतोय. गुड लाईन्सवर पोल पडला, त्याच्यानंतर पडल्यानंतर हलकासा टेकअप झाला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 47 लक्ष जरी असलं, इथून गोलंदाजी जबरदस्त व्हायला हवी आहे खिडूक फाडाची. आडवा बॅटनं. तर यावेळी आपण पाहू शकता एक दमदार व्यक्तिमत्व पाहिलं तर रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय आरशी घरत साहेबांचं इथे शुभ आगमन झालं आहे. आणि त्यांच्या समवेत पाहिलं तर राजीवजी चौधरी साहेब या साहेबांचं सुद्धा इथे शुभ आगमन झालं आहे. तर नक्कीच आपण एक दमदार व्यक्तिमत्व, शांत आणि एक चांगले एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व पाहिलं तर आरशी घरत साहेब आपण या स्पर्धेला उपस्थित राहणार. आपलं पालेश्वरी क्रिकेट संघाच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागतम स्वागतम स्वागतम. नोमॅन्स लँडमध्ये हा बॉल दाखल झाला. या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय. धावफलकावरती तुम्ही पाहताय त्या 4 आकड्यावरती 47 लक्ष पार करायचं. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय डोंगरीचा पाडा टीमला पहिली मॅच तुमच्या समोर आहे. विराट स्पोर्ट खिडूकपाडा त्यांना फाईट करते. डोंगरीचा पाडा 46 उभारल्या, 47 लक्ष आहे. बॉलिंग अटॅक चांगला झाला खिडूकपाडाचा. मॅच रंगतदार पाहायला भेटेल मायबाप प्रेक्षकांना. आलेल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला आहे, समोर ठेवण्यात आला. पडल्यानंतर बीट आणि काय कमबॅक केलं पहिल्या षटकामध्ये. लक्ष 47 असलं, चुकता भयदुकता व्हेरिएशन, बॉलचा टप्पा, लाईन क्रिकेटचा सीपर, कमबॅक, सीप ऑन कंट्रोल, या गोष्टी साहिल उर्वेकरकडे तुम्ही पाहिल्या. षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर तुम्ही पाहता 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. रायगडच्या पावन स्पर्शानं छत्रपती महाराजांचं हे रायगड तुम्ही पाहता. त्यानं 16 वर्षामध्ये स्वराज्याची निर्मिती केली. तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती, ज्याच्या गर्वाने खऱ्या अर्थानं आई बहिणींची ज्यांना इज्जत राखली तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. त्यानं 16व्या वर्षामध्ये त्यानं खऱ्या अर्थानं स्वराज्याची निर्मिती केली. रायरेश्वराच्या किल्ल्यावरती स्वराज्याची शपथ घेतली. राष्ट्रमाता, स्वराज्यमाता, लोकमाता, राजमाता ज्याच्या स्वप्नानं साकार केलं तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपतीचं हे गुणगुणारं संगीत. पेटूचं दुसरं षटक. बॉल खूप चांगला. अपील हलकीशी अपील पाहिली. विकेट कीपरच्या माध्यमातून आत्मविश्वास होता या फिलामध्ये तुम्ही पाहता. पडल्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. पेटूचा दुसरं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झाला राहुल उलवेकर. जबरदस्त गोलंदाज आहे. कित्येक वर्ष विराट स्पोर्ट खिडूकपाडा दिल्यात. जबरदस्त खांद्याचा वापर करतोय राहुल. आता त्याची गरज आहे या मॅच मध्ये खिडूकपाडाला. षटकातील पुढचा बॉल. ऑन दी कार्पेट बॉल झाला. बॉन्ड लाईनच्या दिशेनं लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. तोपर्यंत येतील, उचलतील, फेकतील. या बॉलवरती मिळते सिंगल. सिंगलला स्कोर पुढे चाललाय. धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या 5 या आकड्यावरती. 47 लक्ष जरी असलं तरी बॉलिंग अटॅक आमचा चांगला आतापर्यंत सांगत असताना विराट स्पोर्ट खिडूकपाडा या मैदानामध्ये. षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस केला.
बॉल साला मिड विकेट मध्ये प्रेक्षकांमध्ये दस्तक पे बसक ठोकला बॉडी लाईनच्या बाहेर षटकारचा. छत्रपतींचं हे गुणगुणणारं संगीत तुम्ही पाहता. हे ऐतिहासिक ही क्रीडा नगरी पालई चषक तुम्ही पाहता. आयोजनामध्ये बात कडलो खऱ्या अर्थानं पालेश्वरचं खूप प्रेम आम्हाला भेटलं. या आयोजक असतील संयोजक खऱ्या अर्थानं रेग्युलर क्रिकेट असतील आमचे स्कोरर अजित आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पाहता केतन असतील. केतन बारशे गोलंदाज जबरदस्त आहे आज गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आणि खऱ्या अर्थानं लाईव्ह क्वालिटी क्लिअर रीड तुम्ही पाहताय 24 लाईव्हच्या माध्यमातून. जे मायबाप प्रेक्षक जोडल्यात ना त्या मायबाप प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल हॅपरेकर शॉट ऑफ फुल फिल्डिंग ला जबाब झाली आहे. तिथे तुम्ही पाहता लॉंग ऑनला आणि तोपर्यंत बाफैश होते. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग आणि या बॉलवरती मिळती आहे सिंगल. सिंगलचा स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही पाहता त्या 12 आकड्यावरती षटक P2चं पॉवर प्लेचं चालू आहे. 3 फिल्डर बाहेर तुम्ही पाहता. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे तुम्ही पाहता लाईन खराब लेग स्टिकला सोडून जाणारा वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रन संख्या तुम्ही पाहता 13 धावा 47 लक्ष. 13 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता प्रदीप पाटील आणि जयेंद्र अशी ही जोडी फटका उडवला. बॉल चालला लॉंग ऑफ फिल्डर. ते फक्त पाहतच राहतील. ते बनतील प्रेक्षक. सीमा पार ठोकला आणि एक षटकारचा. षटकार ठोकला. खऱ्या अर्थानं डोंगरेचा पाडा टीमला शुभेच्छा. अगग बनशी या संगीताचे एक जबरदस्त कलाकार अग्री समाजाची आड बादशाह सनी फडके यांच्याकडनं शुभेच्छा. डोंगरेचा पाडा तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. बॅटिंग चांगली होती. P2ला राहुल आला. राहुल वरती आक्रमणाचं दुसरं प्रतीक जयेंद्र आणि प्रदीप चांगली बॅटिंग करतोय. लोअर फुल टॉस फटका बनवलाय. बॉल चालला स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर आउट ऑफ दी पास. स्टँड डिलिव्हर षटकारचा. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 25 धावा. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावेचं षटक पाहिलं साहिलचं आणि त्याच्यानंतर राहुल उल्वेकर त्याच्या अगेन्स्ट आक्रमण झालं. का बॅटिंग केली प्रदीप पाटीलनं. त्याच्यानंतर जयेंद्रचं कौतुक करू. पहिला धक्का लवकर लागला. अक्षय कडू बाद झाला. त्यानं 2 धावेचं योगदान दिलं. समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक 18 मध्ये 22 अजूनही करायच्या. क्रिकेट आहे अनिश्चितांचा खेळ आहे. काही घडू शकता. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती साहिल उल्वेकर दुसरं स्पेल खऱ्या अर्थानं तो घेऊन आला. षटक क्रमांक 30 प्रगती पथावरती. साहिलचा टप्पा खूप चांगला. षटक क्रमांक 30 पहिलाच बॉल वेगवान आहे तेज तर्राट आहे भेनाट वेग आहे आणि बॉलर तुम्ही पाहता साहिलला त्यानं फेकला. पहिला डॉट बॉल. 18 बॉल 22 समीकरण तुमच्या समोर आता येणारे बॉल 17-22 अजूनही करायच्यात. या षटकामध्ये कमबॅक साठी तो उतरला. त्यानं पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्यात. हा बॉल देखील खूप चांगला शफल झाला. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. आता समीकरण तुम्ही पाहता 16 मध्ये बनवायच्या धावा 22
16 बॉल 22 जुनी समीकरण. षटकातील पुढचा बॉल खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. फर्स्ट टिपला फिल्डर तुम्ही पाहता लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. एक न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 26 या आकड्यावरती जयेंद्र डोंगरे आणि प्रदीप पाटील अशी तुम्ही पाहता. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 बॉल 2 षटकार. तिसरा येईल का? आडवा पाटणा केसला मिड विकेटला फिल्डर जजमेंट अप्रतिम. मोठी विकेट प्रदीप पाटील अडकवलं जाते. लागणार डोंगरीचा बडा टीमला 26 वरती. सेकंड धक्का दुसरा धक्का फलंदाज बाद. दोन्ही टीम सज्ज राहा. लगेचच दोन्ही टीम तुम्ही देखील सज्ज राहा. विकेट मिळती साहिलला आणि फलंदाज नवीन आला. 7 फडके मैदानामध्ये आला. बॉलिंग जबरदस्त केली. पूर्वार्धामध्ये आता बॅटिंग करायची आहे त्याला. तो सज्ज झाला बॅटिंग साठी. जबरदस्त फलंदाज आहे डोंगरे पडासिंगाचा. 26 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा बॉल आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न. लेग स्लिपला फिल्डर आहे. डायरेक्ट हिट कदाचित केला असता. फलंदाज बाद झाला असता. ही धाव येते तुम्ही पाहता. एक धाव येते. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 27 या आकड्यावरती. सुनीलजी गुंदली जे खेळण्याचे आहेत त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. डोंगराचा पडा टीमला तुमचं देखील मनपूर्वक सरसे स्वागत करू. चांगली गोलंदाजी षटकार. या बॉलवरती मिळतीये सिंगल. यशस्वी षटकाची सांगता. जिथे 18 मध्ये बनवायच्या होत्या 22. आता समीकरण तुमच्या समोर. 12 बॉल आणि बनवायच्यात विजयासाठी धावा तुम्ही पाहता 19. ऐकूया डीजेच्या माध्यमातून. या डीसी आमचे सूरज परम मित्र त्यांच्या माध्यमातून ऐकूया एक संगीत. बोला जय श्रीराम. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती 28. समीकरण तुमच्या समोर आहे. 12 मध्ये बनवायच्या 19. का स्पेल राहिला. 2 षटक 5 धावा 2 विकेट आणि खऱ्या अर्थानं काय इकॉनॉमिक्स गोलंदाजी असावी याचं उत्तर देत असताना साहिल उल्वेकरचं कौतुक करायला हवं. हे षटक महत्वपूर्ण आहे. या मॅचचं षटक फेकण्यासाठी आला भावेश उल्वेकर. 4थ्या षटकामध्ये 12 बॉल 19 करायचे आहेत. षटकातील पहिलाच बॉल. हा बॉल खूप चांगला फिंगर रोल केले. बॉलचा टप्पा पडल्यानंतर वलन घेतला. हा लेग ब्रेक होता. जणू काही बीट करून गेला. बॅट्समन तुम्ही पाहता जयेंद्र डोंगरेला 7 चेंडू डॉट खेळला या मॅच मध्ये. या षटकातील पुढचा बॉल. हा बॉल देखील खूप चांगला. हा समोर ठेवण्यात आला. याच्या अगोदरचा बॉल भावेश उल्वेकरचा थोडे मागे राहिला. हा समोर ठेवला. लेग ब्रेक बघा का फिंगर रोल करतोय. बोटांची जादू आहे. कमालीची गोलंदाजी या मॅच मध्ये भावेश उल्वेकर करतोय. मॅच इथून संपलेली नाही आहे. डोंगरीचा पडा टीम देखील बॅटिंग लाईन देखील आहे. इथे मोठे पटके हवेत त्यांना. बीट केला भावेशनं. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल देखील खूप चांगला. स्पिंग अँड मिस. काय लाईन आहे. काय टप्पा. लेफ्टी गोलंदाज आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय. पडल्यानंतर जणू काय चकमा देऊन जातोय की काय. जयेंद्र डोंगरेला
बीट केला. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत होत असताना षटकातील पुढचा बॉल. बादशाहतला कडा बॉल मागे चाला फर्स्ट स्लिपला. फिल्डिंग चांगली झाली आहे. बॉलला गॅदर केला. या बॉलवरती मिळतीये फक्त सिंगल. 12 मध्ये 19 हव्या होत्या. 4 मध्ये आली 1. आता समीकरण तुमच्या समोर आहे. 8 बॉल 18 ची अजूनही गरज आहे. 8 मध्ये 18 अजूनही करायचे आहेत. या मॅच मध्ये डोंगरीचा परा टीमला मॅच इथून संपली नाहीये. 7 फडके जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत अशा पल्लवीत आहे डोंगरीचा परा टीमचा. त्याच्याकडे क्षमता, जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनत आहे आणि तेच करण्यासाठी आज डोंगरीचा पाडा गावासाठी, त्याच्या नावासाठी आणि प्रतिष्ठेसाठी तो देखील मैदानामध्ये दाखल झालाय. हा देखील बॉल खूप चांगला. स्पिंग एनामिस गोलंदाजी जबरदस्त. एकदा किडोकपार करा. गोलंदाजी आवडली असेल भावे शिलवेकरची डेफिनेटली टाळ्याच झाल्याच पाहिजेत. लेग ब्रेक आहे, लेग ब्रेक आहे. वॉटर बॉलिंग, वॉटर बॉलिंग अशा क्षणाला खऱ्या अर्थानं जखडून ठेवलाय. या षटकातील पुढचा बॉल. उडवलाय बॉल. झेलची शक्यता. फिल्डर पोचले होते, सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. 12 मध्ये 19 करायच्या होत्या. 6 मध्ये अवघ्या 17 धावेची गरज. इकॉनॉमिक गोलंदाजी भावे शिलवेकरची आवडली असेल मित्रांनो टाळ्या डेफिनेटली झाल्या पाहिजेत. अशा मोमेंटला गोलंदाजी केली आहे जिथे 12-19 करायच्या होत्या. आता समीकरण तुमच्या समोर आहे. 6 बॉल 17 ची गरज. वेळी पालपुत्रचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व सन्माननीय मेघनाथजी बोपी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की मेघनाथ बोपी प्लीज आपण यायचं मंचावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच सन्माननीय सागर म्हात्रे यांचंसुद्धा इथे आगमन, त्यांचंसुद्धा सहर्ष स्वागत आहे. ओर डू कॉम्बॉक्स. सहा बॉल 17 धावा. डिफेंड करण्यासाठी गोलंदाज आला विरासपूर किडूकपाडा संघाचा अक्षय ठाकूर, ज्याला 17 धावेचं संरक्षण करायचं आहे. पण एका बाजूला 3 बॉल 2 वरती खेळतोय 7 फडके आणि दुसऱ्या बाजूला 13 बॉल 9 वरती खेळतोय जयेंद्र डोंगरे. मॅच कुठे होती, कशी आली? 18-22 करायच्या होत्या साहिलाला. त्यानंतर भावे शिलवेकर नावाचा गोलंदाजानं काय गोलंदाजी केली. आता समीकरण तुम्ही पाहताय. 6 बॉल 17. मॅच संपली नाहीये. या षटकातील पहिलाच बॉल. आडवा बॅटनं खिचला. बॉल चालला लॉंग ऑनला. फिल्डर उपस्थित आहे. उचलला, फेकलाय, थ्रो रॉकेट आला. वॉट अ थ्रो. आणि इथे डेंजर एंडला फलंदाज बाद की नाही. लागेलच तिसऱ्या पंचांकडे जाऊयात आपण. बॅट ग्राउंडिंग झालीये का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 24 लाईव्हच्या माध्यमातून पाहायला भेटतील. चांगली क्लॅरिटी, चांगली क्वालिटी. आमचे तिसरे पंच सज्ज आहेत. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, विकेट महत्वाची आहे. 7 फडके कुठल्याही क्षणाला मॅचला टर्न देईल. तो धावत होता डेंजर एंडला. तो रॉकेट आला. फिल्डर तिथे तुम्ही पाहताय. फलंदाज बाद है नितेश भोईर का वेगान आला रॉकेट थ्रो. 22 गॅदर अप्रतिम विकेट मिळती है आणि महत्वाच्या सणाला 7 फडके ची विकेट रनआउटच्या स्वरूपात डीजे. विकेट महत्वाच्या क्षणाला नितेश भोईरचं कौतुक करून लॉंग ऑन लावता. थ्रो काय आला त्याचा.
त्याच्यानंतर तुम्ही पाहता डेंजरला विकेट मिळाली आहे. विकास फडक्याला आता विकासलाच विकास करायचा खऱ्या अर्थानं या मॅचचा. तो करेल का? अक्षय सज्ज झाला. षटकातील पुढचा बॉल. लाईन फावी लागेल, लाईन फावी लागेल. लाईन खराब आहे. ऑप्शनला सोडून जात असताना वाईड बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती रनसंख्या तुम्ही पाहता 32 या आकड्यावरती 47 लक्ष होस. असं वाटलं डोंगरीचा पाडा हे टार्गेट सहज रित्या पार करेल. हे मंजूर नव्हतं कारण वीरा स्पोर्ट खिडूकपाडा एक जबरदस्त यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला. लेफ्ट हँड गोलंदाज पडल्यानंतर तुम्ही पाहता विकेट किपरच्या हातामध्ये कशा रीतीनं तुम्ही पाहता हा लेग ब्रेक होता. पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चकमा देणारा बॉल. बॅटर विकास फडकेला डॉट बॉल आला. आता समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक असतील 4 मध्ये बनवायच्यात 15. कंपल्सरी चेसिंग. पुढचा बॉल. बॉल चाला लॉंग ऑफला. फिल्डर उपस्थित आहे राहुल. जोपर्यंत बॉल वरती येतील तोपर्यंत या बॉल वरती मिळती फक्त सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 3 33 या आकड्यावरती. आता समीकरण तुम्ही पाहता 3 बॉल. सो दर्जा काय सो फिल्डिंगचा हे दाखवत असताना साहिल डिप्लाय जेल विकेटचं बदन. आणखी एक धक्का. समीकरण 2 बॉल 14. एखादा चमत्कार, एखादा पराक्रम. 2 बॉल 22 होताना पाहिल्यात, 1 बॉल 8 पाहिल्यात. तुम्ही पाहता 1 बॉल मध्ये 14 देखील बनलात. एखादा चमत्कार घडेल का या मैदानावरती? असे चमत्कार, असे पराक्रम कमी घडतायत पण आज घडेल का पालेश्वरीच्या पाले या क्रीडा नगरीमध्ये? षटकातील पुढचा बॉल. बॉल खूप चांगला. काय किपरिंग तुम्ही पाहता. विकेट किपर देखील चतुर अशी धाव नसणार आहे आणि दोघांना स्ट्राईक देखील सोडणं गरजेचं आहे. BCCI नवीन देखील नियम आला. दोघांना स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. सामना कसा होता, कुठे होता? 18 मध्ये 22 करायच्या होत्या असं वाटलं डोंगरीचा पाडा टीम 18-22 बनवेल पण मोठे फडके खेळण्याच्या नांदामध्ये बॉल डॉट आले आणि मॅचला टच दिला. 1 बॉल आता 14. 1 मध्ये 14 बनवायच्यात. 1 पाऊल विजयाच्या दूर आहेत. हा बॉल खूप तुम्ही पाहता कार्पेट फिल्डर उपस्थित आहेत आणि अशा रीतीनं 14 धावेनं हा सामना जिंकला. वीरा स्पोर्ट खिडूकपाडा संघाला खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम. डोंगरीचा पाडा लक्ष 47 असलं तरी आमची गोलंदाजी आमची ताकद आहे आणि हे सांगत असताना वीरा स्पोर्ट खिडूकपाडा संघाने हा सामना जिंकला. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक डोंगरीचा पाडा टीम. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग झालात. तुमचं अभिनंदन. तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आमच्या आयोजकांकडनं, ग्रामस्थ मंडळ पालेश्वरी पाले या सर्व कमिटीकडनं. तुम्हाला पुढच्या टुर्नामेंटसाठी खूप शुभेच्छा. वेल डन बॉईज टीम. वीरा स्पोर्ट खिडूकपाडा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचू. 47 लक्ष होतं आणि जिथे तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅक वरती खऱ्या अर्थानं सौरभ, आपण जी वर्तमान लढत पाहिली खिडूकपाडा विपक्ष डोंगराचा पाडा, त्याच्यामध्ये खिडूकपाडा संघाने निर्विवाद वर्चस्व विजय संपादन केलं. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष आभार. आणि पाहिलं तर आपण वलिया सत्कार